टोटल नी रिप्लेसमेंट आधी होणारी सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे वीक मसल्स आणि स्टिफ नी घेऊन तुम्ही सर्जरीला जाता. TKR नंतर रिकव्हरी कशी होईल हे खूप वेळेस सर्जरी आधी तुमची कंडिशन कशी आहे यावर डिपेंड असतं. क्वाड्रिसेप्स म्हणजे तुमच्या मांडीचे मसल जर वीक असतील तर चालणं अवघड जाऊ शकतं. आणि सर्जरी आधी जर तुमचा गुडघा अगदीच वाकत नसेल और गुडघा वाकलेल्याच पोझिशन मध्ये असेल तर स्टिफनेस होण्याचे चान्सेस जरा जास्त असतात. म्हणून प्रीहॅब फिजिओथेरपी ही खूप इम्पॉर्टंट असते. प्रीहॅब मध्ये सर्जरी आधी आपण फोकस मांडीच्या स्नायूंची ताकद वाढवणं, सीटच्या स्नायूंची ताकद वाढवणं, गुडघ्याला बाक असेल तर तो सरळ करणं, गुडघ्याची रेंज ऑफ मोशन या सगळ्यावर आपण काम करतो. तसेच चालण्याची पद्धत, बॅलन्स ह्याच्यावरही काम केलं जातं. काही पेशंट्स मध्ये मांडीचे स्नायू हे एवढे वीक असतात की कृत्रिमद्वारा म्हणजेच मशीनद्वारे आपण त्या मसल्सना ऍक्टिव्हेट करतो आणि त्याची ताकद वाढवतो. सो तुम्ही जेवढे स्ट्रॉंग सर्जरीसाठी जाताल तेवढीच तुमची रिकव्हरी ही फास्ट अँड कॉन्फिडेंट असते. थँक्यू. फॉलो फॉर मोर सच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज.